वेलकम स्टुडंट इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघणार आहोत, जिओग्राफी. आणि या सब्जेक्टमधला 4th चॅप्टर जो आहे, स्ट्रक्चर ऑफ ओशन फ्लोअर, म्हणजेच ओशन फ्लोअर म्हणजेच काय, सागराचा तळ. तर या सागर तळरचना कशा प्रकारची आहे हे या चॅप्टरमधून आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. तर या चॅप्टरवरचा आपण आज कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. ह्यावरचे जे क्वेश्चन आन्सर आहेत हे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला आपण स्टार्ट करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजेच तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो आपला फर्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करूयात. चूज द करेक्ट ऑप्शन, योग्य पर्याय निवडा. याच्यामध्ये आहे ए, लाईक देअर आर लँडफॉर्म्स ऑन लँड, ओशन फ्लोअर ऑल्सो हॅज सबमर्ज्ड लँडफॉर्म्स बिकॉज. जसे जमिनीवरती वेगवेगळी भूरूपं आहेत तसेच समुद्रामध्ये सुद्धा काही भूरूपं आहेत, कारण देअर इज अ लँड अंडर वॉटर. सेकंड ऑप्शन आहे देअर आर वॉल्कॅनोज अंडर वॉटर. थर्ड ऑप्शन आहे लँड इज अ कंटिन्युअस अँड देअर इज अ वॉटर इन डीपर पार्ट्स. अँड फोर्थ ऑप्शन आहे दो लँड इज कंटिन्युअस इट्स लेवल इज नॉट द सेम एव्हरीवेअर लाईक दॅट ऑफ वॉटर. आणि आन्सर यातला फोर्थ ऑप्शन हा करेक्ट आहे. दो लँड इज कंटिन्युअस म्हणजे जमीन ही जरी सरळ असली किंवा कंटिन्यू असली तरी पाण्याची पातळीप्रमाणे ती सगळीकडे सेम असेलच असं नाही. द लेवल इज नॉट सेम एव्हरीवेअर लाईक दॅट ऑफ वॉटर. पाण्याची पातळी सगळीकडे सेम असेल असं नाही. बी, विच पार्ट ऑफ द ओशन फ्लोअर इज मोस्ट युजफुल टू द मॅन. ओशन फ्लोअर, तर सागरी तळरचना जी आहे याच्यामधला मानवासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता आहे. आणि आपण हा जो चॅप्टर आहे हा स्टडी करताना सागर तळरचनेमधली भूरूपे कोणती कोणती आहेत हे ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. त्यामध्ये आहे कॉन्टिनेंटल शेल्फ, कॉन्टिनेंटल स्लोप, अबॅसल प्लेन्स अँड मरीन डीप्स. तर याच्यामधला कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजेच भूखंड मंच हा जो पार्ट आहे किंवा हे जे भूरूप आहे, त्याला आपण काय म्हणूयात, जलमग्न भूरूप आपण म्हणूयात. तर हे मानवासाठी सगळ्यात उपयुक्त आहे. सो ऑप्शन फर्स्ट जो आहे हा करेक्ट ऑप्शन आहे, कॉन्टिनेंटल शेल्फ. सी, विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज रिलेटेड टू मरीन डिपॉझिट्स. तर सागराशी रिलेटेड कोणते कोणते खालचे ऑप्शन्स बरोबर आहेत यापैकी आपल्याला एक करेक्ट चूज करायचा आहे. फर्स्ट, रिव्हर्स ग्लॅसियर्स, कॉन्टिनेंटल शेल्फ, रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. नद्या, हिमनद्या. कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, भूखंड मंच. रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेष. सेकंड ऑप्शन आहे व्होल्कॅनिक ॲश म्हणजेच ज्वालामुखीची राख. कॉन्टिनेंटल शेल्फ, रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. थर्ड ऑप्शन आहे व्होल्कॅनिक ॲश, लावा, फाईन पार्टिकल्स ऑफ सॉइल तर मातीचे सूक्ष्म कण. आणि फोर्थ ऑप्शन आहे व्होल्कॅनिक ॲश, रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आणि अबॅसल प्लांट्स. ओके, तर यातला थर्ड ऑप्शन जो आहे व्होल्कॅनिक ॲश म्हणजे ज्वालामुखीची राख, लाव्हारस आणि मातीचे सूक्ष्म कण हे याच्याशी रिलेटेड आहेत. ओके, सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन मधील ए क्वेश्चन, नेम द लँडफॉर्म्स शोन इन द फॉलोइंग फिगर. तर ओशन मधले जे लँडफॉर्म्स आहेत हे त्यांनी दाखवलेले आहेत, म्हणजेच समुद्रातील भूरूपे जी आहेत ही दाखवलेली आहेत आणि त्याची जी नावं आहेत ही आपल्याला विचारलेली आहेत, ती आपल्याला कंप्लीट करायची आहेत. सो चला बघूयात आपण. या ठिकाणी फर्स्ट नंबरला हा जो भाग दिसतोय हा आहे मरीन डीप्स, म्हणजेच याला मराठीमध्ये सागरी डोह असं म्हणतात.
राईट. त्यानंतर हा जो सेकंड पॉईंट नंबर इथं दाखवलेला आहे हे आहेत माउंटन म्हणजेच सागरी पर्वत. त्यानंतर हे आहे थर्ड नंबर इथं दाखवलेलं प्लॅटिओ म्हणजेच सागरी पठार. देन फोर्थ नंबर इथे खाली दाखवलेला आहे बघा, याला म्हटलं जातं मरीन ट्रेंचेस म्हणजेच सागरी गर्ता. देन फिफ्थ हा इथे आहे म्हणजे हा जो स्लोप दाखवलेला आहे याला कॉन्टिनेंटल स्लोप असं म्हणतात म्हणजेच खंडांत उतार. आणि कॉन्टिनेंटल शेल्फ हा जो 6 पॉइंट दाखवलेला आहे कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजेच भूखंड मंच. ओके, तर ही अशा पद्धतीने आपण ते सगळे लँडफॉर्म्स दाखवलेले आहेत. राईट. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या. आता यातलाच बी क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन मधला बी, विच ऑफ दीज लँडफॉर्म्स आर युजफुल फॉर डीप सी रिचर्स. तर आपण जे लँडफॉर्म्स बघितले तर यातला डीप समुद्राचा जो अति खोलीचा भाग आहे याचा रिसर्च करण्यासाठी यातला कोणता लँडफॉर्म युजफुल असेल, तर ऑब्वियसली तो असणार आहे हा मरीन ट्रेची म्हणजेच सागरी गर्ता. सबमरीन प्लॅट्यू किंवा हा याला सागरी पठार असं म्हणतात. हा भाग आणि हा भाग हा समुद्राच्या खोलीमध्ये जाऊन रिसर्च करण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे. Submarine plateau and marine trench are the landforms useful for deep sea research. समुद्राच्या खोलीचा अभ्यास करण्यासाठी ही दोन्ही लँडफॉर्म्स युजफुल आहेत. नाउ सेकंड क्वेश्चन मधला सी क्वेश्चन, विच ऑफ दीज आर ॲप्रोप्रिएट टू बी युज्ड फॉर प्रोटेक्शन ऑफ मरीन बॉर्डर्स अँड नवल बेस बिल्डिंग. तर आपण जे आता लँडफॉर्म्स बघितले या लँडफॉर्म्स मधला कोणते असे लँडफॉर्म्स आहेत की जे आपण आपल्या मरीन बॉर्डर्स प्रोटेक्शन करण्यासाठी त्याचं संरक्षण करण्यासाठी वापरू शकतो, शिवाय नौदल चं जे तळ असतं हे उभारणीसाठी सुद्धा त्या लँडफॉर्म्सचा वापर करू शकतो. तर असे कोणते आहेत हे आन्सरमध्ये बघा. कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजेच भूखंड मंच हा एक जो लँडफॉर्म आहे ह्याचा उपयोग आपण आपल्या मरीन बॉर्डर्स प्रोटेक्शन करण्यासाठी करू शकतो आणि नेव्हल बेस बिल्डिंगसाठी करू शकतो. नौदलाच्या जे तळ उभारणीसाठी सुद्धा कॉन्टिनेंटल शेल्फ या लँडफॉर्मचा यूज होतो. ओके, नाउ थर्ड क्वेश्चन, गिव्ह अ जिओग्राफिकल रिझन्स. भौगोलिक कारणे द्या. आणि त्यामधला फर्स्ट, द स्टडी ऑफ ओशन फ्लोअर इज युजफुल टू मॅन. म्हणजेच सागराचा अभ्यास करणे किंवा सागर तळाचा अभ्यास करणे हे माणसासाठी उपयुक्त का आहे. आन्सर बघा. फर्स्ट पॉइंट, व्हेरियस मिनरल्स, रॉक्स, फाईन सॉइल पार्टिकल्स आर फाउंड ऑन द सी फ्लोअर. तर सागराच्या किंवा समुद्राच्या तळाशी वेगवेगळे खनिज, वेगवेगळे दगड किंवा मातीचे बारीक कण हे आपल्याला सापडतात. रिमेन्स ऑफ मरीन प्लांट्स अँड ॲनिमल्स आर आल्सो फाउंड ऑन द ओशन फ्लोअर. त्याचबरोबर सागराच्या तळाशी आपल्याला जे सागरी वनस्पती आहेत किंवा सागरी जे प्राणी आहेत यांचे अवशेष सुद्धा सापडतात. देन थर्ड, टू स्टडी द मरीन लाईफ, मिनरल वेल्थ as well as the process of volcanic eruption, the study of ocean floor is useful to man. सागरी जलजीवन कसे आहे, तसेच तिथले खनिज संपत्ती, तसेच ज्वालामुखीचा उद्रेक त्याची जी प्रोसेस आहे हे सगळं करण्यासाठी ओशन फ्लोअर, द स्टडी ऑफ ओशन फ्लोअर इज युजफुल टू मॅन. बी क्वेश्चन, द कॉन्टिनेंटल शेल्फ इज द पॅराडाईज फॉर फिशिंग ॲक्टिव्हिटी. कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजे भूखंड मंच हा फिशिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे मासेमारीसाठी एक नंदनवनच आहे असं का म्हटलेलं आहे. ओके, तर याचा आन्सर बघा. फर्स्ट पॉइंट, बिईंग अ शॉलोएस्ट पार्ट ऑफ द ओशन बेड,
सनलाईट रिचेस अप टू कॉन्टिनेंटल शेल्फ इझिली. तर समुद्रामध्ये हा जो लँडफॉर्म आहे, ज्याला आपण भूखंड म्हणजे असं म्हणतो, याच्यावरती सूर्याची जी किरणं आहेत ही सहजासहजी पोचतात. सेकंड पॉईंट बघा, ॲज इट्स इफेक्ट अलाइग अँड प्लँक्टॉन, म्हणजेच त्याचा परिणाम काय होतो तर तिथे शैवाळ आणि प्लवक यांसारख्या वनस्पती जास्त प्रमाणात वाढतात. ग्रोज ऑन अ लार्ज स्केल ऑन अ कॉन्टिनेंटल शेल्फ. अलाइग अँड प्लँक्टॉन एक्सेट्रा इज अ फूड फॉर फिश. तर माशांचं ते काय आहे, खाद्य आहे. देअरफॉर फिश आर फाउंड ऑन द लार्ज स्केल ऑन कॉन्टिनेंटल शेल्फ. सो तिथे या वनस्पतींची वाढ जास्त प्रमाणात होते, शैवाळाची वाढ जास्त प्रमाणात होते, त्यामुळे तिथे मासे असणार आणि मासे असल्यामुळे तिथे मासेमारी चांगल्या प्रकारे होणार. देअरफॉर द कॉन्टिनेंटल शेल्फ इज अ पॅराडाईज फॉर फिशिंग ॲक्टिव्हिटी. तर भूखंड म्हणजे हे मासेमारीसाठी नंदनवन आहे. सी क्वेश्चन, सम मरीन आयलँड्स आर ॲक्च्युली द पीक्स ऑफ सी माउंटन. आता काही बेट जे आहेत, समुद्र बेट जे आहेत, हे ॲक्च्युअलमध्ये समुद्र पर्वतांचे ते टोक असतात. तर ते कसं हे विचारलेलं आहे. आन्सर बघा, द हंड्रेड्स ऑफ किलोमीटर वाईड अँड थाउजंड्स ऑफ किलोमीटर लॉंग हिल्स फाउंड ऑन द ओशियन बेड आर कॉल्ड सबमर्ज्ड हिल्स. तर हजारो किलोमीटर दूरवरती किंवा हजारो किलोमीटर रुंदी असलेले उंचच्या उंच असे जे पर्वत आहेत हे समुद्रामध्ये आहेत, समुद्राच्या खाली आहेत. ओके, सो त्यालाच सबमर्ज्ड हिल्स असं म्हटलं जातं, म्हणजेच समुद्रीय पर्वत असं म्हटलं जातं. पीक ऑफ सम ऑफ दिस सबमर्ज्ड हिल्स कम अबाव द सी लेवल. आणि त्यातलेच जे सागरी पर्वत आहेत त्यांचे जे पीक आहेत, म्हणजे त्यांचा वरचा जो टोक आहे हा समुद्राच्या पाण्याच्या बरोबरीनं वरती येतो. आणि दिस पीक्स आर विजिबल लँड एरियाज सराउंडेड फ्रॉम ऑल साइड्स ऑफ वॉटर. आणि त्यामुळेच आता हा जर सागरी पर्वतीय असेल आणि इथून वरती हा जो भाग असेल तर हा भाग इकडे सगळ्या भागाला काय आहे, पाणी आहे, आणि हा एक थोडासा भाग आहे विजिबल आहे. दीज पीक्स आर कॉल्ड आयलँड आणि त्यालाच आपण बेड असं म्हणतो. दस सम मरीन आयलँड्स आर ॲक्च्युली द पीक्स ऑफ सी माउंटन्स. त्यामुळेच जे काही सागरी बेट आहेत ही ॲक्च्युअलमध्ये सागरी पर्वतांचे टोक आहेत. डी, the continental slope is considered to be the boundary of continents. कॉन्टिनेंटल स्लोप म्हणजेच खंडांत उतार जो आहे हा त्या भूखंडाचा बाउंड्री मानली जाते किंवा त्याचा तो शेवट मानला जातो. का ते आपल्याला आन्सर विचारलेला आहे. सो बघूया त्याचं फर्स्ट पॉइंट, कॉन्टिनेंटल स्लोप लाईज बियॉन्ड द कॉन्टिनेंटल शेल्फ. आता कॉन्टिनेंटल स्लोप हा कशानंतर येतो, कॉन्टिनेंटल शेल्फ नंतर येतो, म्हणजे भूखंड मंचानंतर खंडांत उतार येतो. सेकंड, द डीप अबेसल प्लेन बिगिन्स बियॉन्ड द कॉन्टिनेंटल स्लोप. आणि या आता हा जर कॉन्टिनेंटल शेल्फ असेल, हा कॉन्टिनेंटल शेल्फ आणि हा असणार आहे कॉन्टिनेंटल स्लोप, त्याच्यानंतर हा असतो इथे असतो हा प्लेन, त्याला आपण प्लॅट्यू असं म्हणतो किंवा अबेसल प्लेन. सो याच्यानंतर हा प्लेन्स असतात. सो डीप अबेसल प्लेन बिगिन्स बियॉन्ड द कॉन्टिनेंटल स्लोप. कॉन्टिनेंटल स्लोप नंतर हे जे प्लेन्स आहेत हे स्टार्ट होतात. देअरफॉर द कॉन्टिनेंटल स्लोप इज कन्सिडर. सो त्यामुळेच कॉन्टिनेंटल स्लोप इज कन्सिडर्ड द बाउंड्री ऑफ कॉन्टिनेंट. सो त्यामुळेच भूखंड मंचाचा बाउंड्री हे कॉन्टिनेंटल स्लोप आहे हे कन्सिडर केलं जातं. ई क्वेश्चन, द डिस्पोजल ऑफ वेस्ट मटेरियल इन द ओशन बाय मॅन इज हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. तर मानवाचं जे काही वेस्ट मटेरियल आहे हे समुद्रामध्ये टाकल्यामुळे तिथल्या एन्व्हायरमेंटला किंवा तिथल्या परिसराला ते धोकादायक आहे. आन्सर बघा, द डिस्पोजल ऑफ वेस्ट मटेरियल इन द ओशन, समुद्रामध्ये असं मटेरियल वेस्ट मटेरियल टाकल्यामुळे
बाय मॅन इन्क्रीजेस द पोल्युशन ऑफ सी वॉटर. समुद्राच्या पाण्याची प्रदूषण वाढत आहे. दिस डिस्पोज्ड वेस्ट मटेरियल हार्म टू द लाईफ ऑफ मरीन ॲनिमल लाईफ अँड मरीन प्लांट. तर असं हे जे वेस्ट मटेरियल आहे जे मानवाकडून समुद्रामध्ये टाकलं जातं, त्यामुळे तिथले जे समुद्रातले प्राणी आहेत किंवा तिथल्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या लाईफवरती त्याचा एफेक्टेड होतो. Thus, the disposal of waste material in the ocean by man is harmful to the environment. Okay, now fourth question आहे, observe the map on the page number 27 in give it a try and answer the following questions. तो आपण मॅप इथे हा कॉपी केलेला आहे. हा आहे तुमच्या 27 पेजवरचा मॅप. आता यावरचे क्वेश्चन काय आहे त्याचा आन्सर बघूयात. फर्स्ट ए, मादागास्कार अँड श्रीलंका are related to which landform of the ocean floor. आणि याचा आन्सर, मादागास्कार अँड श्रीलंका आर रिलेटेड टू आयलँड ऑफ द ओशन फ्लोअर. बी, नियर विच कॉन्टिनेंट एरिया दिस लँडफॉर्म्स लोकेटेड. आणि आन्सर आहे, मादागास्कार इज लोकेटेड नियर द कॉन्टिनेंट ऑफ आफ्रिका and Sri Lanka is located near the continent of Asia. C, which islands in our country are examples of peaks of submerged mountain. आता मगाशी आपण जे बघितलं क्वेश्चन त्याच्याशी रिलेटेडच हा क्वेश्चन आहे. तर असा कोणता समुद्रीय पर्वताचं जे टोक आहे त्याच्यावरती जो बेट तयार होतं, तर आपल्या कंट्रीमध्ये असा कोणता बेट आहे त्याचं एक्झाम्पल विचारलेलं आहे आणि ते आहेत अंदमान निकोबार. ही जी 2 बेटं आहेत ही त्याचीच उदाहरणं आहेत. आयलँड्स इन अवर कंट्री आर एक्झाम्पल ऑफ पिक्स ऑफ सबमर्ज्ड माउंटन्स. ओके, सागरी पर्वताची ती टोकं आहेत. तर चला स्टुडंट, याचबरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून कळवा. थँक्यू.